आम्ही कुठं बाहेर गेलो आणि शांत राहिलो असं कधी होऊ शकतं का? तर हाय गाईज, आज आमच्या कॉलेजने आमच्यासाठी ठेवली होती पार्टी, कारण की आमच्या बॅच मधील 95% विद्यार्थी पास झाले होते. त्यासाठी आम्हाला होती मिसळची पार्टी. इथं तर सगळं आम्हाला अनलिमिटेड होतं, म्हणून तर यांनी इतकं घेतलं की शेवटपर्यंत ते संपू काही शकले नाही. इतर काहीच नाही. नंतर एक्स्ट्रा पापड मागवले, ते सुद्धा खाल्ले नाही. मिसळ खाऊन तर आता झाली होती, पण फ्रीच्या गोष्टी आम्ही कधी सोडणार नाही. एवढं झाल्यानंतर आम्हाला सांगितली तर थोड्या वेळ एन्जॉय वगैरे करा, पण एन्जॉय पण एका लेवल मध्ये करावा लागतो. पण तसं नाही, ये कुछ अलग ही लेवल के बंदे थे. त्यात आपल्या कल्पेश भाऊनी यांना आणखीन हातभार लावला. आमच्या अशा कर्तृत्व पाहून शिक्षकांनी सांगितलं की सगळ्यांनी इथं बसा आणि गाणे म्हणा. पण विषय असा आहे की आम्हाला गाणे पण काही नीट म्हणता येत नाही. बरं ते जाऊ द्या. आता आम्हाला जायचं होतं कुठंतरी बाहेर फिरण्यासाठी. मग आम्ही ठरवलं की चंबारलेणीला फिरायला जायचं. ब्रह्मगिरी नंतर आता ही आमची दुसरी ट्रेक होती. एवढी पोट भरून मिसळ खाल्ल्यानंतर परत वरती पण चढणं म्हणजे सोपं नव्हतं, पण तरी सुद्धा आपली सगळी मित्रमंडळ वरती सुखरूप पोहोचली. वरतून तर नाशिकचा नजारा एकदम भारी दिसत होता. मग आम्ही इथं काही वेळ थांबल्यानंतर आम्ही निघालो वापस जाताना तर माझे मित्र सगळे पुढे निघून गेले होते, मला एकट्याला मागं ठेवलं होतं. पण काही विषय नाही, याच्यानंतर आपल्याला आणखीन भरपूर ट्रेकिंग करायची आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.